जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 32, 33 आणि 34 हा श्लोक पाहत आहोत. श्लोक 32. मा हि पार्थ व्यपाश्रित्यम एपी श्रियः पापयोनयः श्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपि यान्ति पराम गतिम. पार्थ हे पृथ्वीनंदन, ये जे अपि कोणी पापयोनीवाले शिव असतील, स्त्रिया स्त्रिया, वैश्य तथा आणि शूद्र ते अपि तेही माम सर्वथा मला व्यापश्रित्य शरण होऊन ही निश्चय देह परम गतीला यांती प्राप्त होतात. हे पृथ्वीनंदन, जे कोणी पापयोनीवाले असतील आणि जे कोणी स्त्रिया, वैश्य आणि शूद्र असतील, सर्वथा मला शरण होऊन निस्संदेह परम गतीला प्राप्त होतात. श्लोक 33. किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्ततः अनित्यमुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्. जे पवित्र आचरण करणारे, क्रिया पुन्हा हे काय सांगायला पाहिजे. इमम म्हणून, ब्राह्मण तथा आणि राजर्षयः ऋषी स्वरूपी क्षत्रिय, अनित्य असुखम सुखरहित लोकम शरीराला, भगवत भक्त असतील, प्राप्त करून माम माझे भजस्व भजन कर. जे पवित्र आचरण करणारे, हे काय पुन्हा सांगायला पाहिजे. म्हणून ब्राह्मण आणि ऋषी स्वरूपी क्षत्रिय मदभक्त असतील, ते परमगतीला प्राप्त होतील. हे काय सांगायला पाहिजे. म्हणून इमम म्हणून या अनित्य सुखरहित शरीराला प्राप्त कर आणि माझे भजन कर. श्लोक 34. मन्मनां भव मदभक्तो मद्याजी मा नमस्करू माम वैश्यसी युक्ते वमात्मानं मत्परायणाः. मदभक्तः, तू माझा भक्त हो. मन्मना, माझ्यात मन लावणारा हो. मद्याजी, माझे पूजन करणारा हो. माम, मला नमस्कार कर. अशा प्रकारे आत्मानं, आपल्याला स्वतःला, युक्त्वा, माझ्यात लावून, मत्परायण, माझ्यात परायण झालेला, माम एव, मलाच यशस्वी प्राप्त होशील. तू माझा भक्त हो, माझ्यात मन लावणारा हो, माझे पूजन करणारा हो आणि मला नमस्कार कर. अशा प्रकारे आपल्या स्वतःला माझ्यात लावून, माझ्यात परायण झालेला मलाच प्राप्त होशील. अशा प्रकारे
9वा अध्याय श्लोक संपत आहेत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णसंवादे राजविद्या राजगुह्ययोगो 9वा अध्याय. अशा प्रकारे ओम तत्सत या भगवान नामाच्या उच्चारापूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रमय गीतोपनिषद रूपी श्रीकृष्ण संवादात राजविद्या राजगुह्ययोग ह्या नावाचा 9वा अध्याय पूर्ण झाला. जय श्रीकृष्ण.